नमस्कार मित्रांनो, फ्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 31. अभि वेटरकडे बघून हलकेच इशारा करतो आणि तसे त्या लॉनमधील सर्व अंधार नाहीसा होतो. सर्व लॉन अत्यंत सुंदर प्रकारे डेकोरेट केले गेले होते. मोठे मोठे बलून्स, जागोजागी लावलेले जाईच्या फुलांचा गुच्छ आणि रंगीबेरंगी झिरमाला, छोटासा टेबल आणि त्यावर ठेवलेला 2 टायर रेड वेल्वेट केक. अगदी डोळ्याचं पारणं फेडेल अशी सुंदर सजावट केली होती तिथे. आणि त्या लॉनमध्ये लावलेला मोठा स्क्रीन सर्वांचे लक्ष वेधण्यास पुरेसा होता. जरा वेळाने अभिने मीटरला इशारा करताच त्याने स्क्रीन ऑन केली. स्क्रीनवर सुरुवातीला 2 अस्पष्ट छायाचित्र झळकतात. जसे जसे छायाचित्र स्पष्ट होतात तशी इकडे आराध्याच्या ओठांच्या कडा मोठ्या मोठ्या होत जातात आणि शेवटी चित्र स्पष्ट झाल्यावर एक सुखद अनुभूती तिला मिळाली. अनंत चिरकाल स्मरणात राहील अशी ती ह्या क्षणाला भरभरून जगत होती. अभि म्हणाला, आवडलं का? आराध्याकडे बघत विचारतो. आराध्या फक्त डोळ्याच्या पापण्या मिटून त्याला प्रतिसाद देते, कारण या क्षणाला तरी शब्द नव्हते तिच्याकडे व्यक्त होण्यासाठी. तिथे जमलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू होते. समोरच्या फ्रेममधील व्यक्तींना पाहून छायाचित्रातील व्यक्ती म्हणाले, कशी आहेस माझी परिराणी? खूप गर्व आहे बेटा तुझ्यावर. अशा अफाट मेहनतीने यशाची शिखरे पार करत राहा. आमचे आशीर्वाद कायम सोबत आहे तुझ्या. हो. विजयराव, प्रियाताई, आकाश आणि श्रेया व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ज्यांना जॉईन झाले होते. अभिने आराध्याकडे बघून डोळ्याने तिला इशारा करत बोल म्हणाला. आराध्याला शब्द सुचत नव्हते. फक्त डोळे वाहत होते तिचे. एक वेळ अशी होती की ती रडतही होती आणि सोबत हसतही होती. सर्व भावनांचे मिश्रण झाले होते. प्रियाताई म्हणाली, हे वेडूबाई, अशी काय रडतेस? अगं, माझ्या ह्या वागणीने यशाचा किल्ला पार केलाय. चला आता विजयोत्सव साजरा करूया. शीतलताई, काळा टीट लावा माझ्या लेकीला. तिचं देखणं रूप आणि कर्तृत्व दोघीही तिच्या सुंदरतेचं भर घालतात. माझीच नजर लागायची तिला. तशा शीतलताई आराध्याच्या जवळ जाऊन तिच्या कानामागे टीट लावतात. आराध्या म्हणाली, काहीही काय मम्मा, आपल्या माणसाची कधी नजर लागते का? विकासराव म्हणाले, चला चला, बस झालं तुम्हा बायकांचा मेलोड्रामा. सुबोधला आणि मला डेझर्ट खायचं आहे. विकासराव वातावरण जरा हलकं करत बोलले. सुबोधराव म्हणाले, हो हो, चल आराध्या, केक कटिंग करू. केककडे बघून गोड खाण्याची इच्छा अगदीच तीव्र झाली आहे. सुबोधराव केकवर नजर टाकत बोलतात. शीतलताई म्हणाली, महाशय, एका तुकड्या पलीकडे त्या केकवर तुमचा काही अधिकार नाही, एवढं लक्षात असू द्या, नाहीतर मीही इथेच आहे आणि तुम्हीही. सूचना वजा धमकी देत शीतलताईंनी सुबोधरावांचे लक्ष स्वतःकडे वेधले. आदित्य म्हणाला, चला तर पहिले केक कटिंग करूया आणि मग भांडण करा आई बाबा तुम्ही. कम ऑन मिस आराध्या पाटील, युअर केक इज वेटिंग फॉर यू. आदित्य हाताला धरतच तिला केक जवळ घेऊन जातो. आराध्या केक जवळ उभे राहत कटिंगसाठी सुरी हातात घेते आणि ती कट करणार तेवढ्यात अजित तिला थांबवतो. अजित म्हणाला, हे आराध्या, यू हॅव टू विश समथिंग, क्लोज युअर आईज. अजित आराध्याला बोलतो. आराध्या मनातच म्हणाली, काय मागू, सर्वच तर आहे माझ्याकडे. जीवाला जीव देणारे, जीवाभावाचे मित्र, लाडाचे भाऊ बहीण, माया ममता आणि संस्कार देणारी ही वडीलधारी मंडळी. आणि थोडा पॉज घेऊन, हो तुम्ही आहेत माझ्या सोबत अभिषेक, कराल ना नेहमी माझ्यासोबत. माझे प्रत्येक यश मला तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचं आहे. माहीत नाही तुमच्याविषयी काय भावना आहेत त्या, पण तुम्ही मला कायम माझ्या आसपास हवे असता. तुमच्या नजरेत मला साऱ्या भावना दिसतात माझ्यासाठी. आदर, माया, जिव्हाळा आणि कदाचित प्रेमही. खूप कमी वेळात माझ्या मनात तुमचं अस्तित्व स्थापन केलं आहे अभिषेक तुम्ही. आणि आता ते अढळ आहे. मिटलेल्या डोळ्यांच्या आड तिला आता फक्त अभिचा चेहरा दिसत होता. अजून काही नकोय मला, फक्त सर्वांना सुखी ठेव एवढीच विनंती तुझ्या चरणी बाप्पा. मनोमन एवढ्या मागून तिने केक कट केला आणि एक एक करून साऱ्यांना भरवला, फक्त एका व्यक्तीला सोडून. कारण अभिमाशय दूर उभे राहून तिचे हावभाव आणि तिचा आनंद बघण्यात मग्न होते. प्रियाताई आणि विजयरावांनी तिला कॉंग्रॅच्युलेट करून व्हिडिओ कॉल आवरता घेतला आणि नंतर विजयरावांनी स्पेशली अभिला कॉल करून सर्व अरेंजमेंटसाठी धन्यवाद दिले. अजित आणि आदित्य तर केकवर अक्षरशः तुटून पडले होते. प्रोग्राम आटपून सर्वजण घरी जाण्यास निघाले.
एका कारमधून विकासराव, सुबोधराव आणि शीतलताई तर दुसऱ्या कारमधून सर्व तरुण मंडळी निघाली. येताना अभि कामानिमित्त बाहेर गेल्या कारणाने एकटा आला होता आणि बाकीच्यांना ड्रायव्हर तिथे सोडून निघून गेला होता. सर्वात पहिले अजितला ड्रॉप करून मग रियाला तिच्या घरी सोडणार होते. कारमध्ये अभि सोडला तर साऱ्यांची नॉनस्टॉप बडबड चाललेली. थोड्या वेळाने अजितला ड्रॉप करून ते चौघे रियाच्या घराकडे निघाले. रियाचे घर आले तसे ते चौघेही गाडी खाली उतरले. रिया म्हणाली, चलो बाय बाय गाईज. जाताना तिची नजर फक्त आणि फक्त आदित्यवर होती. हे दोघे गाडीत बसले तरीही आदित्यची पावले अजूनही रियाजवळ निघाळत होती. अभि म्हणाला, आदी तू थांब, मी नंतर तुला न्यायला गाडी पाठवतो. हलकेच हसत त्याच्या खांद्यावर थोपटतो. आदित्य म्हणाला, थँक्यू भाई, थँक्यू सो मच. जवळजवळ अभिची पापी घेऊन झाली होती त्याची. अभि म्हणाला, बस कर नौटंकी, जास्त वेळ नको करूस, लवकर ये. रिया लवकर पाठव याला. त्या दोघांना इन्स्ट्रक्ट करून अभिने गाडी स्टार्ट केली आणि ते दोघं घराकडे निघाले. अभि कारच्या फ्रंट मिररमधून हसत आराध्याकडे नजर टाकत बोलतो, मिस आराध्या, तुम्ही जर अशा मागे बसल्या ना तर लोक मला तुमचा ड्रायव्हर समजतील, सो प्लीज. त्याच्या अशा बोलण्यावर आराध्या जरा ओशाळली आणि लगेचच कारच्या फ्रंट सीटवर जाऊन बसली. तो एक वार तिच्याकडे बघत होता आणि एक वार तिच्या हातातील ओढणीकडे, जिच्या गोंड्याभोवती ती आपले बोट गुंडाळत होती. आराध्या म्हणाली, अभिषेक, गाडी समोर बघून चालवायची असते. ती एक नजर तिच्याकडे एकटक बघत असलेल्या अभिकडे बघत बोलते. अभि म्हणाला, हो, पण माझ्या मते गाडी सुरू करण्याआधी सीट बेल्ट लावणे मस्ट आहे, हो ना. थोडी मान तिरकी करून तिचे हावभाव टिपता येईल अशा पद्धतीने तिच्याकडे बघून बोलतो. ती सीट बेल्टकडे बघून हळूच जीभ दाताखाली पकडते आणि ताडकन सीट बेल्ट ओढून पटकन लावून घेते. आराध्या म्हणाली, लावला बघा, आता तरी निघायचं ना. ती बावरलेल्या अभिकडे बघून बोलते. अभि म्हणाला, हो, बोलून मनातच बोलतो, काय मुलगी आहे राव. वाटलं होतं की सीट बेल्ट लावायच्या निमित्ताने का होईना जरा त्यांच्या जवळ जाता येईल, कारण त्या साईडचा सीट बेल्ट ओढायला जरा जाम जातो हे मला माहीत होतं, म्हणून मी म्हणालो. पण आता हे पण राहिलं. अभि विसरला का, आराध्या आहेत त्या सर्व गुण संपन्न. असं कुठलंही काम नसेल की त्या ते करू शकणार नाही. मल्टी टॅलेंटेड आणि मल्टीटास्किंग असे खूप सारे गुण आहेत त्यांच्यात. लेट इट बी, असं म्हणून त्याने सुस्कारा सोडला आणि ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं. मंद गतीने अभि गाडी चालवत होता, कारण आता त्याला आराध्यासोबत जास्तीत जास्त टाईम स्पेंड करायचा होता. मैत्री तर केली दोघांनीही, पण अजूनही हवे तसे एकमेकांसोबत खुलले नव्हते. म्हणायचे झाले तर दोघात एक ऑकवर्डनेस होताच आणि आज काही करून अभिला तो ऑकवर्डनेस घालवायचा होता आणि तिला खुलवायचे होते हळूवार, नाजूक अशा जाईच्या फुलाप्रमाणे. ती कशी त्याच्यासोबत मनमोकळी होऊन संवाद साधेल या प्रयत्नात असणारा तो, आणि त्याच्याशी कसे आणि काय बोलावे ह्या विचारात मग्न असलेली ती. सो पहिले पाऊल त्यानेच उचलले. अभि म्हणाला, यू नो, आज पहिल्यांदा कोणीतरी मुलगी माझ्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसली आहे. अभि एक प्रेमळ कटाक्ष तिच्यावर टाकून बोलतो, पण यावर मात्र ती खडखडून हसते. आराध्या म्हणाली, लाईक सिरियसली अभिषेक, पण खरं सांगू, तुम्हाला हे असे फिल्मी डायलॉग अजिबात सूट होत नाही. सॉरी, पण हे खरं आहे. तिच्या बोलण्यावर तो ओशाळला खरा, पण तोही हा विचार करून गालात का होईना हसलाच. अभि म्हणाला, नाही, पण सिरियसली, तुम्हीच पहिल्या आहात माझ्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसणाऱ्या. थोडं फिल्मी आहे पण खरं आहे. आराध्या म्हणाली, अभिषेक. थोडंसं अडखडत अभिला आवाज देते. अभि समोर बघतच म्हणाला, म्हणून हुंकार बसतो. आराध्या म्हणाली, थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग विच यू हॅड डन फॉर मी टुडे. ती अभिकडे भारावलेल्या नजरेने बघत बोलते. अभि म्हणाला, दोस्ती का एक उसूल है मॅडम, दोस्ती में नो सॉरी नो थँक्स, राईट. आता हेही फिल्मी आहे, बट ह्या सिच्युएशनला मला हेच बोलावंसं वाटलं. तोही थोडं मिश्किलपणे तिला म्हणाला. त्यावर तिने हलके स्माईल करत चेहरा बाहेरच्या दिशेने वळवला. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. अभि म्हणाला, कॅन आय प्ले द सॉन्ग, तिला विचारतो. आराध्या म्हणाली, तुमची गाडी, तुमचा म्युझिक सिस्टम,
तो काही करा. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम विथ दॅट. गालात हसत त्याच्याकडे बघत बोलते. अभि म्हणाला, तुम्ही कायम माझ्याशी तिरकस का बोलता? तिच्याकडे न बघताच तिला विचारतो. आराध्या म्हणाली, कारण मी माझ्या जवळच्या फ्रेंडसोबत तिरकसच बोलते. हातचा कोपरा गाडीच्या डोअरवर टेकत त्याच्याकडे बघत बोलते. अभि म्हणाला, हो, आता मी तुमच्या जवळचा फ्रेंड्स आहे तर. आय एम राईट? आराध्याकडे नजर वळवतो आणि विचारतो. आराध्या म्हणाली, यस. डोळे मिचकावून त्याला त्याची आन्सर देते. अभि म्हणाला, सो ये सॉन्ग हमारी दोस्ती के नाम. असे म्हणत अभि गाडीतील म्युझिक सिस्टम ऑन करतो. स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता. रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले झुकता झुकता. चांदण्यात भिजतो दिवसा, आता मी तुझ्यात दिसतो का मला? चोरून चोरून एकमेकांना बघणे अधूनमधून चालूच होते. रेडिओवर लागलेले हे गाणे जणू काही अभिच्या मनातील भावना स्पष्ट करत होत्या. आराध्याकडे बघतच तो गाणं गुणगुणत होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.